जास्त कष्ट न घेता मस्त असा साबुदाण्याचा पापड करूयात. तर इथं मी 1 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. जसं आपण नॉर्मली खिचडी करण्यासाठी भिजवतो अगदी तसाच भिजवायचा आहे. आणि भिजल्यानंतर यात थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं मी इडलीच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत. इडलीच्या प्लेट्सला तेल वगैरे लावायचं नाही आहे आणि या पद्धतीने छान असं पसरवून घ्यायचं आहे. पसरवून झाल्यानंतर इथं मी स्टँड तयार करून घेतलेला आहे आणि पाणी एका साईडला उकळत ठेवलेलं आहे इडलीच्या कुकरमध्ये. आता त्यामध्ये आपल्याला हे जे स्टँड आहे हे ठेवायचं आहे आणि 5 मिनटं झाकण लावून छान वाफवून घ्यायचं आहे. फक्त 5च मिनटं वाफवायचं आहे. 5 मिनटात साबुदाणा अगदी छान ट्रान्सपरंट तयार होतो. आता हे एक 5 ते 10 मिनटं थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर ज्या साबुदाण्याचे पापड आहेत एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आणि 2 दिवस छान वाळवून घ्यायचे. तर 2 दिवस छान वाळवल्यानंतर पाहू शकता पापड अगदी मस्त फुगलेला आहे. खूप छान असा फुगतो हा पापड. अगदी त्याच्या आकाराच्या 3 ते 4 पट तयार होतो आणि अतिशय खुसखुशीत असा हा पापड तयार होतो. तर या पद्धतीने एकदा हे पापड जरूर करून बघा.